बघा, आम्ही आंदोलनासाठी ज्या ठिकाणी आलो होतो आम्ही सांगितलं होतं का कृषी मंत्र्यांना राज्यात यायला वेळ नाही, तर आम्ही शेतकरी बांधव त्यांच्याकडे येतो, आमच्या भावना आमच्या समस्या त्यांना सांगतो। राज्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना सुद्धा या राज्यामध्ये जून महिन्यामध्ये आपण पाऊस पाहिला, जुलैत पाहिला, अजूनही पाऊस पडतोय आणि हातातोंडाशी आलेली सर्व पिकं गेलेली असताना राज्याचे कृषी मंत्री हे फक्त मुंबईत मग्न आहेत किंवा त्यांच्या मतदारसंघापुरते ते फिरताय। म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो होतो की तुम्ही राज्यात येणार की नाही। तुम्ही पालकमंत्र्यांना ढकलतात, अहो तुमच्याकडे कृषी खातं कशाला दिलंय? तुम्ही पालकमंत्री पदावर ढकलता, आमच्या नाशिक जिल्ह्याला तर पालकमंत्रीच नाहीये। मग ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाही तिथं तुम्ही शासनाच्या योजना तुमचे जे काही आदेश आहेत ते कोण पाळणार? ते 4-4 मंत्र्यांचे नावं सांगतात, त्या मंत्र्यांकडे थोडी खातं आहे। कृषी मंत्र्यांनी पळवाट काढू नये। आता त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की आम्ही आजच्या आज कॅबिनेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या मागण्यांचे आदेश काढतो। आम्ही त्यांना याच्यात काय सांगितलं, जे बोगस बियाण्याच्या कंपन्या आहे त्या ब्लॅकलिस्टेड करा, म्हणजे एकीकडे आम्ही इकडून तिकडून ते पीक पिकवतो तेही आमच्या हातात येत नाही कारण बोगस बियाणं। पीक विमा कंपन्यांनी अक्षरशः शेतकऱ्याची इज्जत काढलेली आहे। त्यांनी 2 रुपये 3 रुपये 5 रुपये आपल्याच मीडियाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। अशी मदत जर शेतकऱ्याला जात असेल आणि शासन जर म्हणत असेल की आम्ही मदत करतो, तर ही नाटक सण शेतकरी करणार नाही। दुसरीकडे देवेंद्रजी फडणवीस आदल्या दिवशी राज्यात सांगतात की जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करतो आणि आता शेतकऱ्याला आम्ही जे आर्थिक विशेष पॅकेज जाहीर केलं ते देतो। दुसऱ्याच दिवशी अजित पवार जे शरद पवारांच्या पुण्याईवर राजकारणात आहे, जे शरद पवारांच्या पुण्याईने त्यांनी आतापर्यंत राजकारण केलंय, ते अजितदादा शेतकऱ्यांना फुकट घेऊ नका म्हणता। तुम्हाला फुकट मतं चालतात का शेतकऱ्यांची? म्हणजे सत्तेची खुर्ची ज्या शेतकऱ्याच्या हिमतीवर उभी आहे त्या शेतकऱ्याला सातत्यानं अजितदादा पवार हे हिनवतात, शेतकऱ्याचा अपमान करतात। म्हणून आम्ही कृषी मंत्र्यांना सुद्धा ते सांगितलं की तुम्ही अजितदादांच्या मंत्रिमंडळातले कृषी मंत्री आहेत, त्यांच्या पक्षातले अजितदादांना तुम्ही सगळे सांगा की राज्यात परत कुठं फिरू दिल्या जाणार नाही। जर अशा पद्धतीने चुकीची वक्तव्य केली, अशा पद्धतीने जर शेतकऱ्याच्या बद्दल जर तुम्ही बोलत असाल, अहो तुमचे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा ज्याच्यातून तुम्हाला क्लीन चिट मिळाली तुम्ही ते बुडवले, ते शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही खाल्ले, ते तुम्हाला कोणी जाब विचारत नाही। याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांची इज्जत काढाल का? म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही विनंती करतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की या अजित पवारांच्या नादी न लागता राज्यातल्या शेतकऱ्याला या आसमानी संकटातून बाहेर काढा। म्हणजे ही गोष्ट मान्य केली, तुमची भूमिका काय? नाही, आता तर त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी आम्ही आंदोलन करणार होतो पण ते स्वतःच आंदोलनाला सामोरे गेल्यामुळं शेवटी एक प्रोटोकॉल असतो, मंत्री महोदय समोर आले तर त्यांना आपण सन्मानानं त्यामुळे आंदोलन आम्ही आज हे घोषणाबाजी जे काही घेराव टाकणार होतो, घेराव तसाही आहे, त्यांनी गेटच लावून घेतलं जसं काय अतिरेकी आले इथं। अरे तुमच्या दारात शेतकरी येतो आणि तुम्ही गेट लावून घेतात, म्हणजे याचा अर्थ या शेतकरी कृषी मंत्र्यांना किती शेतकऱ्यांची जाणीव हे याच्यातून दिसतंय। पण आज जर यांनी ते निर्णय घेतले नाही तर उद्यापासून सबंध महाराष्ट्रात छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून जिथं जिथं मंत्री दिसतील तिथं तिथं त्यांना घेराव घालून शेतकऱ्याच्या बाबत त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील। त्यांनी आम्हाला सांगितलं की किती वेळा द्यायचं, आम्ही त्यांना सांगितलं चला तुमची फुकटची कर्जमाफी पण नको, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव द्या, आम्ही तुम्हाला परत कर्ज फेड मागायला येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।